प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। राज्यातील विरोधी पक्ष दिशाहीन झाला। महाविकास आघाडीचे नेते दिल्लीत जागा वाटपात व्यस्त। विरोधकांनी चांगल्याला चांगलं म्हणायला हवं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला। महाविकास आघाडीमुळे लाखो शेतकऱ्यांचं नुकसान, सूड भावनेनं अनेक प्रकल्प रखडले, हे चांगल्या राज्यकर्त्याचं लक्षण नाही, मुख्यमंत्र्यांची आघाडीवर टीका। आदित्यराजाच्या कृपेनं वरुणराजानं टेंडरचा पाऊस पाडला। कोविडमध्ये माणसं मरत होती तेव्हा हे पैसे खात होते, नाव न घेता मुख्यमंत्र्यांची ठाकरे कुटुंबावर टीका। महाविकास आघाडी काळात महाराष्ट्र शेवटून पहिल्या क्रमांकावर होता, तरी घरी बसून हे एक नंबर सीएम कसे झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं, दंगली घडवण्याचा राज्यात रेकॉर्ड, मात्र गृहमंत्र्यांचं लक्ष फक्त पक्ष फोडण्यावर, जयंत पाटील यांचा फडणवीसांवर हल्लाबोल। मुंबईत रात्री 12 वाजता सुद्धा मुली एकट्या फिरू शकतात, आकडेवारीच्या जोरावर गुन्ह्यांचं विश्लेषण करणं अयोग्य। 2020च्या तुलनेत 20,000 गुन्हे कमी झाले, देवेंद्र फडणवीस यांचं जयंत पाटलांना उत्तर। 23 तारखेनंतर दूध का दूध, पाणी का पाणी होणार। 23 तारखेला काय घोषणा करायची हे सरकारच्या हातात, अन्यथा नाईलाजानं आम्हाला आंदोलन करावं लागेल, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। नागपुरात गारठा वाढल्यानं विरोधकांचे मेंदू बधीर झाल्याची अमोल मिटकरी यांची टीका। मिटकरींच्या टीकेवरून विजय वडेट्टीवार यांचं जोरदार उत्तर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेशीम बागेतल्या संघाच्या मुख्यालयात, डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळी केलं अभिवादन। येत्या 30 तारखेला शरद पवार यांची पुण्यात जाहीर सभा, शेतकरी आक्रोश मोर्चा दरम्यान पुण्यात पवार सभा घेणार, संजय राऊतही सभेला हजेरी लावण्याची शक्यता। कोरोना काळातील कथित बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना अटकेपासून दिलासा कायम, अटकपूर्व जामिनावर आता 22 जानेवारीला सुनावणी। वाराणसीत पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात प्रियांका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता, प्रियांका गांधी यांनी वाराणसीतून निवडणूक लढवावी। इंडिया आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जींचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती।